पोटनिवडणूक सुद्धा लागणार आहे। त्याच अनुषंगाने पोलीस प्रशासन आता तयार झालेलं आहे, सज्ज झालेलं आहे। आपल्यासोबत नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार आहेत। कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे, काय तयारी करण्यात आलेली आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। आपल्यासोबत स्वतः पोलीस अधीक्षक अविनाश कुमार आहेत। सर, 20 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। पोलीस प्रशासनाच्या वतीने काय तयारी करण्यात आली आहे? आमची तयारी जोपासून आचारसंहिता असतो त्यापासून चालू आहे। आम्ही जवळपास 2500 प्रतिबंधात्मक कारवाई जे CRPC आणि BNSS प्रमाणे आहे ते केलेली आहे। नॉन बेलेबल वॉरंटची आम्ही अंमलबजावणी जवळपास 1200-1300 केलेली आहे। सीझर जे अवैध धंदेबाबत कारवाई आणि त्यामध्ये मुद्देमालची सीझर हा जवळपास 10 कोटी आम्ही केलेली आहे। तो असंच प्रमाणे आमची जे तयारी आहे MCC पिरियडमध्ये ते चांगलं झालेलं आहे। आणि वोटर दिवशीसाठी आमचे जवळपास 10 कंपनी CRPF आणि SRPFची आलेली आहे। ते पूर्ण नांदेडमध्ये राहणार। त्याचबरोबर बाहेरून जवळपास 3000 होमगार्ड आम्ही घेतलेला आहे। 3000 होमगार्ड राहणार, जवळपास 25 ऑफिसर बाहेरून आम्हाला मिळाला आहे आणि त्याचप्रमाणे 802 कर्मचारीसुद्धा आम्हाला मिळाला। तो एक मोठा प्रमाणे आमची डिस्ट्रिक्टमध्ये बंदोबस्त राहणार, पोलीसची बंदोबस्त आणि पोलीसची ट्रेनिंग आम्ही 100% आमची ट्रेनिंग झालेली आहे स्टाफची आणि होमगार्डची। तुम्हाला वाटतो की आम्ही पूर्णपणे तयार आहे, सज्ज आहे एक फ्री अँड फेअर इलेक्शनसाठी। पण तरीसुद्धा मी आवाहन करतो, जर काही इन्सिडेंट झाला कोणी गॅरंटी करू शकणार की नाही की काही होणार नाही। जर काही छोटी मोठी इन्सिडेंट झाला तर कोणीही स्वतःहून काही करू नका। पोलीसला तुम्ही वेळ द्या, पोलीसला इन्फॉर्मेशन द्या। मी लगेच ऑन टाईम, रिस्पॉन्स टाईम आमची चांगली राहणार। मी लगेच ऑन टाईम तिकडे येऊन आम्ही आमच्या पद्धतीमध्ये कारवाई करणार। पण कोणीही कायदा हातात घेऊ नका आणि तुम्ही काही प्रतिसाद त्यांना देऊ नका। आणि आम्ही कॉन्फिडंट आहे की नांदेडमध्ये लोकसभा आणि पोटनिवडणूक जे विधानसभा दोन्ही इलेक्शन आम्ही शांततात पार पाडू। थँक्यू। नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण किती संवेदनशील मतदान केंद्र आहेत? लोकसभेला काही ठिकाणी अनुचित प्रकार घडलेला होता, त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्या वतीने काय तयारी आहे? हा नांदेडमध्ये 5 क्रिटिकल पोलिंग स्टेशन आम्ही रिकॉग्नाइज केलेला आहे। त्यामध्ये 4 जे आहे हा महसूलचे रिजन मुळे आहे आणि एक जे आहे हा पोलीसची व्हायलन्स रिलेटेड रिजनमध्ये एक क्रिटिकल पोलिंग स्टेशन आहे रामतीर्थ पोलीस स्टेशन हद्दमध्ये। यावेळी आम्ही नियोजन केलेलं आहे की जो हा 5 गुन्हे घडलेला होता, या जो क्रिटिकल पोलिंग स्टेशन आहे हा सर्व पोलिंग स्टेशनवर आमचे CRPF किंवा SRPF असा सेंट्रल फोर्सेस तिकडे राहणार। बंदोबस्तचे नियोजन तिकडे जास्त राहणार आणि असा काही प्रकार होऊ नको असं आम्ही खात्री करत आहोत। मतदान केंद्रावर सर्रासपणे कार्यकर्त्याकडनं किंवा मतदारांकडनं मोबाईल आतमध्ये नेण्यात येतो, व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येतं, फोटो काढण्यात येतं, याला कुठेतरी आळा बसावा या अनुषंगाने काय तयारी आहे? त्याचप्रमाणे मी प्रेस नोटमध्ये दिलेला आहे जवळपास 12 गाईडलाईन्स जे कलेक्टर ऑफिसचे आदेश आणि आचारसंहिताचे आदेश प्रमाणे आहे। ते कोणीही आतमध्ये मोबाईल घेऊन जाणार नाही जे नॉर्मल वोटर्स आहे। आणि आतमध्ये जाऊन जर तुम्ही व्हिडिओ करणार, चित्रीकरण करणार आणि फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर व्हायरल करणार, तुम्ही लगेच त्यावर गुन्हा दाखल करणार आणि जे काही लीगल कारवाई आहे ते होणार। पण आमचे आव्हान राहणार की 100 मीटर 200 मीटरचे जे गाईडलाईन्स आहे त्यांचे काटेकोरपणे पालन करा। मोबाईल बाबत जे गाईडलाईन्स आहे त्याचे पालन करा आणि जर तुम्ही असा सर्व करणार तर पीसफुली इलेक्शन आम्ही पार पाडू असं कॉन्फिडंट आहे। मतदान केंद्रावर नागरिकांनी, मतदारांनी मोबाईल घेऊन जाऊ नये, अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। त्यासाठी मतदारांनी वोटिंग केंद्रामध्ये जाऊन मोबाईलवर व्हिडिओ करणं, चित्रीकरण करणं या गोष्टी टाळाव्यात असं आवाहन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी केलं आहे। यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।